नमस्कार. तो एक आवाज होता, खडखड खडखड. आठवतोय ना जुन्या प्रिंटर्सचा? आपल्याला वाटायचं की ही एक साधी मशीन आहे, पण तुम्हाला माहितीये का, त्या साध्या दिसणाऱ्या मशीनच्या आत एक पूर्णपणे वेगळं जग आहे. तर मग चला, आज आपण त्या जगातच एक सफर करून येऊया. हो, मी बोलतोय डॉट मॅट्रिक्स प्रिंटरबद्दल. तो आवाज, ते कागदावर उमटणारे ठिपके. पण आपण कधी विचार केलाय का की त्या आवाजाच्या मागे, त्या अक्षरांच्या मागे नक्की काय चाललेलं असतं? आज आपण बरोबर तेच बघणार आहोत. आपण या मशीनची जणू काही चिरफाडच करणार आहोत, एका डॉक्टरसारखं. ओके, तर या सफरीमध्ये आपण 5 महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत. सगळ्यात आधी प्रिंटरचं हृदय, त्याचा पॉवर सप्लाय, तिथून वीज कशी येते. मग बघूया त्याचे हात, म्हणजे अक्षर कशी छापली जातात. त्यानंतर कागद आत कसा येतो, आणि शेवटी या सगळ्याला पळायला लावणारे पाय, म्हणजे मोटर्स, कशा काम करतात ते. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. वीज पुरवठा. बघा, वीज नसेल तर सगळं काही थांबलेलं आहे, बरोबर ना? मशीन म्हणजे एक शरीर आहे आणि वीज म्हणजे त्यातला प्राण. जर प्राणच नसेल तर शरीर काहीच करू शकत नाही. त्यामुळे सगळ्यात आधी इथेच लक्ष द्यावं लागेल. कल्पना करा, आपण प्रिंटरचं बटन दाबलं आणि काहीच नाही, एकदम शांत. आपल्या डोक्यात सगळ्यात आधी काय येतं? अरे, प्लग लावलाय ना? हो, तो तर लावलेला आहे. मग प्रॉब्लेम कुठे आहे? तर खरी गडबड असू शकते ती पॉवर सप्लायच्या आत. तर या पॉवर सप्लायमध्ये आहे ना, एक छोटा पण खूप महत्त्वाचा बॉडीगार्ड असतो. त्याचं नाव आहे ऑप्टोकपलर. आता त्याचं काम काय? तर तो प्रकाशाचा वापर करून सिग्नल पुढे पाठवतो, म्हणजे थेट विजेचा संपर्क येऊ देत नाही. यामुळे काय होतं की बाहेरून येणारा हाय व्होल्टेज प्रिंटरच्या नाजूक सर्किटपर्यंत पोहोचतच नाही. सगळं काही सुरक्षित. हा बघा, हाच तो आपला छोटा बॉडीगार्ड ऑप्टोकपलर. अगदी एका सिक्युरिटी गेटसारखं काम करतो. चांगल्या सिग्नलला आत येऊ देतो आणि कोणत्याही धोकादायक व्होल्टेजला बाहेरच्या बाहेरच रोखतो. आणि हे काय आहे? तर ही आहे त्या ऑप्टोकपलरची हार्टबीट. ऑसिलोस्कोप नावाच्या मशीनवर हे असं दिसतं. जर ऑप्टोकपलर व्यवस्थित काम करत असेल तर अशी वर खाली होणारी लहर दिसेल. पण जर ही रेष एकदम सरळ दिसली ना, तर समजून जायचं की काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे, अगदी आपल्या हृदयाच्या ठोक्यांसारखंच. अर्थात हा बॉडीगार्ड एकटा काम नाही करत, त्याची एक पूर्ण टीम आहे. एक आहे स्विचिंग एफईटी. हा एकदम ट्रॅफिक पोलिसासारखा विजेचा फ्लो कंट्रोल करतो. मग येतो डायोड ब्रिज. हा एसी करंटला डीसी मध्ये बदलतो, म्हणजे प्रिंटरला समजेल अशा भाषेत ट्रान्सलेट करतो. लाईन फिल्टरचं काम आहे विजेमधला सगळा कचरा साफ करणं. आणि ट्रान्सफॉर्मर, तो तर मोठ्या व्होल्टेजला लहान आणि वापरण्यायोग्य बनवतो. ओके, तर प्रिंटरला वीज मिळाली, तो आता जागा झालाय. आता खरं काम सुरू. चला, आता बघूया की प्रिंटेड कागदावर अक्षरं कशी छापतं. ती जी एक बाजूने दुसऱ्या बाजूला सरकण्याची क्रिया आहे ना, ती कशी होते ते पाहूया. ही हालचाल करण्यासाठी ना एक भन्नाट टीम काम करते. यात एक आहे सीआर मोटर, जी या पूर्ण सिस्टमचं इंजिन आहे. मग आहे टायमिंग बेल्ट, जो मोटरची ताकद प्रिंट हेडपर्यंत पोहोचवतो. त्याला सरळ रेषेत ठेवण्यासाठी आहे गाईड शाफ्ट, अगदी रेल्वेच्या रुळांसारखा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, होम पोझिशन डिटेक्टर. हा सेन्सर प्रिंटरच्या मेंदूला सांगतो की प्रिंट हेड नक्की कुठे आहे. ठीक आहे, प्रिंट हेड तर तयार आहे, पण ते छापणार कशावर? कागदावर, बरोबर. तर मग आता बघूया की हा कागद ट्रेमधनं प्रिंट हेडपर्यंतचा प्रवास कसा करतो. या कामासाठी पण एक वेगळी यंत्रणा आहे. तिचं काम फक्त कागद सांभाळणं. या यंत्रणेची स्वतःची मोटर आहे, स्वतःचे गिअर्स आहेत आणि सेन्सर्स पण आहेत, म्हणजे तिचे स्वतःचे डोळे आहेत. ही यंत्रणाच कागद आत ओढते, त्याला अगदी योग्य जागी ठेवते आणि प्रिंट झाल्यावर बाहेर ढकलते. सगळं एकदम परफेक्ट. आतापर्यंत आपण 2 गोष्टी बघितल्या, प्रिंट हेडची हालचाल आणि कागदाची हालचाल. या दोन्ही मागे खरी ताकद आहे मोटर्सची. या प्रिंटरमध्ये मूलतः 2 प्रकारच्या मोटर्स वापरल्या जातात. चला, या 2 इंजिनांमध्ये नेमका काय फरक आहे ते बघूया. एका बाजूला आहे स्टेपर मोटर. ही सहसा लहान प्रिंटर्समध्ये दिसते. ही मोटर प्रत्येक पाऊल अगदी मोजून मापून टाकते, त्यामुळे प्रिंटिंग एकदम अचूक होतं. दुसऱ्या बाजूला आहे डीसी एन्कोडर मोटर. ही मोठ्या फास्ट प्रिंटर्समध्ये वापरतात. ही म्हणजे एकदम रेसिंग कारसारखी, प्रचंड वेगवान. गंमत म्हणजे लहान मुलांच्या खेळण्यात जी मोटर असते ना, हा तिचाच एक मोठा आणि शक्तिशाली अवतार आहे. चला, आता या डीसी मोटरमध्ये जरा जास्त खोलात शिरूया. ही मोटर इतका वेग आणि इतकी ताकद नक्की कशी काय निर्माण करते? डीसी मोटरचं काम समजायला खूप सोपं आहे. बघा, यात एक स्टेटर असतो, जो एक स्थिर चुंबक आहे, आणि त्याच्या आतमध्ये असतो आर्मेचर, जो फिरतो. या आर्मेचरवर तारा गुंडाळलेल्या असतात. जेव्हा या तारांमधून वीज जाते तेव्हा हा आर्मेचर सुद्धा एक चुंबक बनतो
आणि मग काय? दोन चुंबक एकत्र आले की एकमेकांना ओढतात किंवा दूर ढकलतात. याच ओढात आणि तो आर्मेचर गरगर फिरायला लागतो आणि आपल्याला मिळतो प्रचंड वेग. तर बघितलं, एका छोट्याशा विजेच्या सिग्नलपासून सुरू झालेला प्रवास गिअर्स आणि बेल्टच्या अचूक हालचालींपर्यंत कसा पोहोचतो. एक साधं पान प्रिंट करण्यासाठी या सगळ्या सिस्टीम्सना एकमेकांसोबत किती ताळमेळात काम करावं लागतं, हे खरंच आश्चर्यकारक आहे. या प्रिंटरकडे बघून एक गोष्ट तर नक्की कळते की ज्या गोष्टी आपल्याला अगदी साध्या वाटतात त्या आतून तितक्याच गुंतागुंतीच्या आणि सुंदर असतात. आता विचार करा, आपल्या आजूबाजूला अशा अजून कितीतरी वस्तू असतील ज्यांच्या आत अशीच एक अद्भुत यंत्रणा लपलेली असेल.